मित्रांनो, सगळ्या महाराष्ट्राचा लाडका नंदी, ज्या बैलाने मुंबई गाजवली, घाट गाजवला आणि गाजवतोय सुद्धा, असा सगळ्या महाराष्ट्राचा लाडका बिंजोडचा बादशाह सलग 5 वर्ष या नंदीने बिंजोडचं शर्यतक्षेत्र गाजवलं आणि गाजवतोय. आणि वय झालं तरी अंगामधील रग आणि धमक अजूनही आहे. असा हा राहुल पाटील अडवलीकर कल्याण यांचा मथुर. आणि त्या दिवशी मुलाखत झाली होती. तुम्हाला माहिती आहे, कोरेगावचं हिंद केसरीचं मैदान आहे, त्या मैदानामध्ये मथुरची मुलाखत घेण्यात आलेली होती. त्यावेळेस बबनदादा त्या ठिकाणी आलेले आणि बबनदादांच्या डोळ्यामध्ये अक्षरशः पाणी आलं होतं. पाणी का आलं होतं मित्रांनो, खूप प्रेम करतात ते मथुरवरती. तर मी त्यांची मुलाखतसुद्धा घेतलेली आहे, त्यांना प्रश्नसुद्धा विचारले. त्यांच्या बघण्यामध्ये, त्यांच्या अनुभवामध्ये मथुरसारखा नंदी नाही आहे. त्यांचा अनुभव सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. मथुरवरती जीवापाड प्रेम करतात, राहुलदादांच्यावरती जीवापाड प्रेम करतात. परंतु बघितलं, कुठलंही मैदान असू द्या, जिथे मथुर असतो आपल्याच भागामध्ये, त्या ठिकाणी आवर्जून जातात दादा, आवर्जून भेट घेतात. आणि त्या ठिकाणीसुद्धा मथुरची भेट घेण्यासाठी आले, राहुलदादांची भेट घेण्यासाठी आले आपले बबनदादा लासुर्णीकर. आणि अक्षरशः डोळ्यात पाणी आलं त्यांच्या. पाणी येणारच, शेवटी एवढ्या मोठ्या व्यक्तीला भेटणं सोपी गोष्ट नाही मित्रांनो. राहुलदादा बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये खूप मोठी व्यक्ती आहे, मनाने दिलदार व्यक्तिमत्व आहे. त्यांनी कमावलं असेल तर माणसं कमावली त्यांनी, आणि खरंच आणि माणसं कमावतात सुद्धा. तुम्ही मैदानामध्येच बघता, जो मथुर ज्यावेळेस खाली पाळायला जातो त्यावेळेस काय गर्दी काय असते ती बघितली ती मी. मथुर आणि राहुलदादांच्या मागे व्यक्ती खरंच एक सुपरस्टार आहे व्यक्ती ही व्यक्ती. आणि मथुर, आता मेन विषयावरती येतो की मथुर आणि बबनदादा यांचा तो रावण किंवा रोमन या दोघांच्यापैकी एक नंदी आपल्याला मथुरसोबत पळताना दिसणार आहे. कोणत्या मैदानामध्ये पळताना दिसू शकेल? राहुलदादाने सांगितले, येणाऱ्या 2 ते 3 महिन्यामध्ये आपल्याला ही गाडी, बबनदादांनी कधीही सांगू द्या, कधीही बोलू द्या, एक शब्दावरती त्यांना बैल देणार आहेत. आणि ज्यावेळेस सांगतील बबनदादा की दादा आम्हाला मथुर पाहिजे, त्यावेळेस दादा 100% देणार. आणि ती मैदानात लवकरच मला वाटते येईलच ते मैदान, बघूया कधी येते. आणि राहुलदादा या बैलगाडा शर्यत क्षेत्रामधील शब्दाला पक्के आहेत मित्रांनो, आणि शब्दाला खूप मोठा मान देतात ते. आणि तुम्ही बघितलं, जे मैदान कोरेगावचं संपन्न झालं होतं, मी गट काढला त्यावेळेस मुलाखतीमध्ये त्यांनी सांगितलं की बबनदादा माझ्या आजोबासारखे आहेत. आणि खरंच बबनदादांच्यावरतीसुद्धा खूप राहुलदादा प्रेम करतात. आणि त्यांनी बघा किती, त्यांनी सांगितलं की बैल जो आहे आपला मथुर जो आहे तर त्यांना एका शब्दावरती देणार. त्यांनी फक्त मागावा कुठल्या मैदानात पाहिजे, आदल्या 2 दिवस त्या ठिकाणी त्यांना मथुर भेटणार. मित्रांनो, या महिन्यामध्ये, मे महिन्यामध्येच शेवटच्या आठवड्यापर्यंत मथुर आपल्याला पळताना दिसणार आहे बबनदादांच्या रावण किंवा रोमनसोबत. बघूया तो योग कधी जुळून येतो आहे. मी बबनदादांशी कॉन्टॅक्ट करणारच आहे की दादा, बबनदादा मग आपले पाहुणेच आहेत ते, बरं का, आमचे पाहुणे आहेत ते. आणि बबनदादा तुम्ही विचारू शकताय कुणा, जर बबनदादांच्या तुम्ही जर जवळचं कोण असेल तर त्यांना विचारू शकता की पाहुणे आहे का नाही ते. आणि खरंच एक माझीसुद्धा इच्छा आहे की मथुर आणि रोमन किंवा रावण ही या दोघांच्यापैकी मथुर पळावा. आता बकासूरसोबत रावण रोमन पळणं अशक्य आहे, कारण की तुम्हाला माहिती आहे की बकासूरचं नियोजन जे आहे ते 1 महिना बकासूरच्या पेंडिंग पैरे असतात त्याच्यामुळे, आणि बकासूर कंटिन्यू पळत असतो त्याच्यामुळे इम्पॉसिबल आहे वाटते मला. 2-3 महिने तरी काय पळू शकत नाही, काय सांगू शकत नाही, पळू पण शकेल बकासूरसोबत आपला रावण किंवा बबनदादा, रावण किंवा रोमन, पण सांगू शकत नाही एवढ्या लवकर नाही. परंतु मथुर पळू शकतो, कारण की त्यांनी लाईव्ह सांगितलेलं आम्हाला ज्यावेळी मुलाखत घेतली की दादांसाठी कधीही मथुर देणार, फक्त दादांनी शब्द टाकावा. आणि खरंच या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये एक देव माणूस आहे राहुलदादा, आपले सगळ्या महाराष्ट्राचे लाडके. आणि खरंच त्यांनी कमावलं असेल तर ती माणसं, आणि मथुरने कमावले
तीसुद्धा माणसंच आहेत. आणि बघूया आता ह्या महिन्यामध्ये मला वाटतं ही गाडी पळताना दिसू शकेल. मैदान जे आहे ते लवकरच तुम्हाला मी सांगेन बबनदादांची गाडी घेऊन कुठल्या मैदानामध्ये पळताना दिसू शकेल. बघूया. व्हिडिओ आवडला लाईक शेअर सबस्क्राईब करा. धन्यवाद.